तर लोकसभा निवडणुकीमध्ये राम मंदिराचा भाजपला फायदा होईल का हे सांगता येत नसल्याचं विधान देखील राज ठाकरेंनी केलंय। तर मी अनेकदा न सांगता देखील काळाराम मंदिरात गेलो असा टोला राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरेंना लगावलेला आहे। सर्व सुस्थितीत आल्यावर दर्शनाला जाणार असल्याचं देखील राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे। उत्तरावरती निवडणूक होणारी पहिलीच निवडणूक असेल मला असं वाटतं एखाद्या विषयात। त्याच्यामुळे त्याचं मतदान कसं होईल, काय होईल, प्रत्येक जण कसा घेतोय, प्रश्न असा आहे की राम मंदिर झाल्याचा आनंद मला आहे, पण मी काही भारतीय जनता पक्षाचा मतदार नव्हे असेही आहेत। हे मला आता तिकडे कळलं की काहीतरी 3000 पोलीस आहेत आणि 10 लाख माणसं आहेत रोज। याच्यात कसं जायचं बरं? ती मूर्ती साधारणपणे काळी अशी काहीतरी ती मूर्ती केलेली आहे, बरोबर ना? सगळ्यांनी पाहिजे। तोपर्यंत काळाराम मंदिर आहे आपलं, जाऊन येईपर्यंत। पण एवढ्यात जाईन असं वाटत नाही मला, तिकडचं जरा सगळं सुस्थितीत येऊ देत। जाणार ना, मी अनेकदा तुम्हाला न सांगताही गेलोय।